आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या नाशिक शोरूममध्ये आर्टिस्ट्री शोचे आयोजन। नाशिकमध्ये ज्वेलरी प्रेमींसाठी एक खास पर्वणी ठरणार आहे। जगातील आघाडीच्या ज्वेलरी रिटेल ब्रँडपैकी एक असलेल्या मालाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे नाशिक शोरूममध्ये आर्टिस्ट्री शो या विशेष दागिने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। 25 जून ते 5 जुलै या कालावधीत ग्राहकांना दुर्मिळ डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी आणि आकर्षक दागिन्यांचा अनोखा संग्रह पाहण्याची संधी मिळणार आहे। या प्रदर्शनात सोन्याचे, हिऱ्यांचे, अनकट डायमंड, पोल्की तसेच विविध रत्नजडित दागिन्यांचे विस्तृत कलेक्शन सादर करण्यात आले आहे। पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्सचा सुंदर मिलाफ असलेल्या या दागिन्यांमध्ये उत्कृष्ट फिनिशिंग आणि कलात्मकतेची झलक पाहायला मिळते। लग्न समारंभ, सण, उत्सव आणि विशेष प्रसंगासाठी उपयुक्त अशा दागिन्यांचा मोठा संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे। मालाबार समूहाचे अध्यक्ष MP अहमद यांनी सांगितले की आर्टिस्ट्री शोच्या माध्यमातून उत्कृष्ट कारागिरी आणि डिझाईनची समृद्ध परंपरा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। ग्राहकांना वेगळे, दर्जेदार आणि विश्वासार्ह दागिने उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले। याशिवाय ग्राहकांना HUID हॉलमार्क असलेले सोने, प्रमाणित हिरे, पारदर्शक व्यवहार, आजीवन देखभाल सेवा, खरेदीवरील हमी आणि 1 वर्षाचा मोफत विमा अशा सुविधांचाही लाभ मिळणार आहे। प्रथमतः मालाबार गोल्ड अँड डायमंड टीमचे आणि पत्रकार बंधूंचे मी मनापासून आभारी आहे। मी अदिती गायकवाड, सोशल ॲक्टिव्हिस्ट नाशिक। दरवर्षी आर्टिस्ट्री शो होत असतो मालाबारचा आणि इतका सन्मान ते मला देत असतात। दरवर्षी न विसरता ते मला या कार्यक्रमाला बोलवत असतात। प्रत्येक वर्षी आम्ही स्टाफबद्दल, कारागिरी असेल, त्यांचं क्वालिटी असेल, गुणवत्ता असेल याच्याबद्दल बोलत असतो। परंतु आता मार्केटमध्ये तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही पत्रकार आहात, तर सध्या इतका फ्रॉड गोष्टी चालू आहे नाशिकमध्येच। काल परवाई आणि काही वर्षापूर्वी काही ज्वेलरचं फ्रॉडमध्ये हे पकडलं गेलं। तर गुणवत्ता वगैरे, GST, मेकिंग ह्या गोष्टी खूप दूरच्या झाल्या। परंतु सगळ्यात पहिलं की ट्रस्टेबल ब्रँड, तर मालाबार हा असा ट्रस्टेबल ब्रँड आहे ना की डोळे झाकून आम्ही बायका आणि कोणीही, बायका काय, फॅमिली लोक पण आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं मला तर आत्ता ह्या क्षणाला असं वाटायला लागलं की म्हणजे त्याची क्वालिटी किंवा मेकिंग, GST किंवा कारागिरी असेल, डिझाईन्स असेल, ह्या सगळ्यांपेक्षा तर तो ब्रँड तो तेवढा विश्वासार्ह असला पाहिजे आणि मालाबार तो तसा आहे आणि त्यांनी इतक्या वर्षापासून त्यांची ती विश्वासार्हता आमच्या कस्टमर सोबत, गिरायकांसोबत टिकवून ठेवलेली आहे। हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते कोणत्याही नात्यामध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये। विश्वास हा महत्त्वाचा असतो। हा विश्वास त्यांनी खूप वर्षांपासून टिकवून ठेवलेला आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि सेकंड गोष्ट झाली की मालाबारचा स्टाफ असेल तर असं इथं आल्यावर फील नाही होत का मी एका दुकानामध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये खरेदी करायला आल्यानंतर ते हसत मुखाने स्वागत करणं किंवा कोणतीही गोष्ट दाखवताना तितकं फॅमिली म्हणून किंवा एखादं कस्टमर म्हणून न दाखवता एक की माझा फॅमिली मेंबर आहे, त्याला ती गोष्ट क्वांटिटीमध्ये, व्हेरिएशनमध्ये आम्हाला महिलांना एका छताखाली एवढ्या गोष्टी मिळतात। आमच्यासाठी तर एकदम लकी ड्रॉच आहे आणि माझं आणि त्यांचं नातं इतक्या वर्षापासूनचं आहे। तर मला तर मी कौतुक करणारच, परंतु माझे इतके क्लायंट्स मी रेफरन्स देते तेव्हा त्यांच्यातून पण मी जेव्हा त्यांचं कौतुक ऐकते की खरंच तुम्ही इतकं छान सजेशन दिले की मालाबारमध्ये जाऊन डायमंड घेतला पाहिजे, मालाबारमध्ये जाऊन लग्नाची शॉपिंग केली पाहिजे, तर धन्यवाद, इतकं छान हे करतात। तर मनापासून ह्या सगळ्या तुमचा हा यशाचं शिखर तुम्ही गाठावं आणि तुमच्या म्हणजे जगामध्ये खूप खूप ब्रँचेस व्हाव्या अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते। धन्यवाद।